नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नात्यांची घट्ट वीण या पाठात तुमचं स्वागत आहे। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 4 नात्यांची घट्ट वीण हा धडा अभ्यासणार आहोत। या धड्याचा हा सेशन क्रमांक 2 आहे। लेखिका मीरा शिंदे यांनी नात्यांची घट्ट वीण या पाठामध्ये नात्यांसंबंधी असलेले त्यांचे विचार अत्यंत सहज भाषेमध्ये आपल्यासमोर मांडलेले आहेत। चला तर मग पाठाच्या पुढील परिच्छेदामधून आपण त्यांचे विचार अभ्यासूया। रेशमाच्या धाग्यासारखी ही वीण एकाच वेळी नाजूकही असते आणि भक्कम, मुलायम आणि धारदारही असते। बघा, रेशमाच्या धाग्यांची वीण कशी असते, आडव्या उभ्या रेषांनी बनून ही वीण तयार होते। आणि ही रेशमाचा धागा तुम्ही पाहिला असेल, नाजूक असतो, भक्कम असतो आणि धारदारी असतो। त्याला जर आपण किती हाताने तोडायचा प्रयत्न केला ना तर तो तुटला जात नाही, तर आपल्या हाताला ओरखाडलं जातं। ज्याप्रमाणे रेशमाच्या धाग्यांची वीण असते ना, त्याचप्रमाणे आपले नाते सुद्धा रेशमाच्या धाग्याप्रमाणेच असतात। त्याच्यामध्ये बघा, नाजूकपणा असतो, मुलायमपणा असतो, म्हणजेच काय, एकमेकांबद्दल जिव्हाळा असतो, प्रेम असतो, आपुलकी असतो। पण ज्याप्रमाणे रेशमाचे धागे धारदार असतात, त्याचप्रमाणे नातेसंबंध सुद्धा धारदार असतात। बघा ना, आई वडील कधी फार कठोरपणे वागतात मुलांबरोबर, तर कधी फार प्रेमाने, आपुलकीने, जिव्हाळ्याने वागतात। अशी ही बहुरंगी वीण अलगदपणे नात्यांचे एक एक पदर आपल्यासमोर उलगडत जाते। बहुरंगी वीण बघा, ती जी धाग्यांची जी वीण असते ना, वेगवेगळ्या रंगांची असतात। त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये सुद्धा बहुरंगी नाते असतात। आज जर मी माझं उदाहरण द्यायचं म्हटलं तर मी मुलगी आहे की नाही, मग मी कुणाची तरी अगोदर मुलगी आहे, नंतर कुणाची तरी पत्नी आहे, कुणाची सून आहे, कुणाची आई आहे, कुणाची बहीण आहे। तर असे वेगवेगळे बहुरंगी नाते आपल्या आजूबाजूला गुंफलेले असतात। आज तुम्ही विद्यार्थी आहात, मग तुम्ही पण बघा, एक शिक्षकांचे विद्यार्थी आहेत। शाळेत जेव्हा तुम्ही येतात, तुम्ही विद्यार्थी ह्या नात्याने येतात। घरामध्ये तुम्ही तुमचे कोणाचे मुलगा आहात, कोणाचे भाऊ आहात, कोणाचे नातू आहात, कोणाचा भाचा आहात। तर अशा रीतीने बहुरंग नाते तुमचे इतर लोकांबरोबर असतात। मग हे अलगदपणे एक एक पदर आपण उलगडत जातो। बघा, जेव्हा तुम्ही भावंडांबरोबर खेळतात तर मोठा भाऊ किंवा लहान भाऊ म्हणून तुम्हाला तिथे वेगळ्या प्रकारची भूमिका असते। जेव्हा तुम्ही मुलगा असतात तर आईवडिलांबरोबर तुमचे नाते एक वेगळ्या पद्धतीने तुम्हाला तिथे निभवायचे असतात। आजी आजोबांचे नातू म्हणून तुम्हाला एक वेगळी भूमिका तिथे करायची असते। शाळेमध्ये तुम्ही शिक्षकांबरोबर एक विद्यार्थी म्हणून तुम्हाला नातं जपायचं असतं। मित्रांबरोबर तुमचं मित्राचं जिव्हाळ्याचं नातं तुम्हाला जपायचं असतं। मग अशा रीतीने एक एक पदर, एक एक नातेसंबंध तुम्ही ह्या विश्वामध्ये, ह्या जीवनामध्ये तुम्ही उलगडत असतात। नात्यांच्या आठवणीने कधी डोळ्यात पाणी जमतं, तर कधी आठवणींसह हृदयात नाती जपली जातात आणि ती कायमचीच असतात। बघा, कधी कधी जेव्हा आपण उदाहरण घ्यायचं तर मैत्रीचं नातं, की रक्ताची नाते तर आपण जन्मापासूनच घेऊन आलेले असतात आणि ते आपल्याला सांगावे लागत नाही। हे माझे आई वडील आहेत, हे माझे आजी आजोबा आहेत, ते आपलं स्वाभाविक नातं असतं। पण जेव्हा मैत्रीचं नातं असतं, तर मैत्रीचं नातं निभवत असताना आपण सतत मित्रांबरोबर राहत नाही। जेव्हा जवळ असतो ना, तेव्हा आपण त्यांच्याबरोबर भांडतो। वर्गात बघा, कधी तुमच्यात मित्रांमध्ये कधी पण भांडणं होऊ शकतात की नाही, बेंचवरनं, जागेवरनं भांडणं होतं, पुस्तकावरनं भांडणं होतात। पण जेव्हा तुम्ही ते वर्ष संपून जेव्हा तुम्ही वेगळे होतात, दिवाळीची सुट्टी असो, उन्हाळ्याची सुट्टी असो, किंवा तुमचं 10वीचं वर्ष पूर्ण झाल्यानंतर जेव्हा तुम्ही तुमच्या मित्रांपासून दूर जातात, मग तेव्हा तुम्हाला त्या मित्रांची आठवण येते। तुमच्यामध्ये झालेले ते लटके भांडणं तुम्हाला आठवतात आणि मग त्यांच्या आठवणीने तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येतं। पण ती आठवणी कशी हृदयामध्ये जपली जाते। आपल्या घरात पण बघा, आई वडील कधी काही कारणास्तव गावी जातात, तर तुम्हाला आईची आठवण येते, आणि पण आईची आठवण येते तेव्हा ती हृदयामध्ये ती आठवण साठवली जाते आणि त्या आठवणीने तुमचं मन गहिवरून येतं। तर अशा रीतीने ह्या नात्यांचा उलगडा करत असताना आपल्याला ती नाते फार मनापासून जपावी लागतात। कधी कधी बघा, आई तुम्हाला काय करते, खूप प्रेमाने जवळ घेते,
तर कधी कधी तुमच्या चुका होते म्हणून ती कठोरपणे वागते, धारदारही वागते. प्रत्येक आई मुलाच्या जन्मानंतरही त्याला घडवतच असते. बघा, जेव्हा आई मुलाला जन्म देणार असते त्याच्या आधी 9 महिने तिने आपल्या पोटामध्ये, गर्भामध्ये मुलावरती संस्कार केलेले असतात. म्हणून बघा, म्हटलं जातं की नाही, जेव्हा गर्भधारणा होते तर आईचं मन कसं असलं पाहिजे, प्रफुल्लित असलं पाहिजे, म्हणून त्याच्यावरती गर्भसंस्कार केले जातात. चांगली पुस्तकं वाचले जातात, ग्रंथ वाचले जातात, म्हणजे चांगले संस्कार मुलावरती व्हावे ना याचा प्रयत्न ती अतोनाट करत असते. म्हणजे जेव्हा तिला कळतं की ते आई होणार आहे तेव्हापासूनच ती आपल्या बाळावरती संस्कार करत असते. आणि जन्म झाल्यानंतर सुद्धा एक आई जन्मानंतर मुलाला चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करत असते. असे घडवताना कधी कुंचल्याच्या हळुवारपणे रंग रेखत तर कधी छिन्नीचे कठोरपणे घाव घालत तिचे काम चालूच असते. बघा, आता इथे लेखिका काय सांगत आहे आपल्याला की जेव्हा आई मुलावरती संस्कार करत असते, मग ते संस्कार करत असताना कधी ती खूप शांतपणे सगळ्या गोष्टी घेत असते तर कधी फार कठोरपणे निर्णय घेत असते. जसं बघा, कुंचल्याच्या हळुवारपणे रंग रेखणे म्हणजे एखादा चित्रकार त्याच्या चित्रामध्ये जेव्हा तो रंग भरत असतो तो ब्रशच्या माध्यमातून अत्यंत हळुवारपणे, एकदम असं जोरजोरात तो रंग भरत नाही किंवा चित्र काढत नाही, फार प्रेमाने, जिव्हाळ्याने, आपुलकीने ते चित्र रेखाटत असतं. तशाच काही प्रसंगामध्ये आई आपल्याला एकदम हळुवारपणे, शांतपणे समजून घेत असते. तर काही प्रसंगामध्ये ती काय करते, अत्यंत कधी छिन्नीचे कठोरपणे घाव घालत असते. बघा, जेव्हा एक दगड असतो त्या दगडाला मूर्तिकार आकार द्यायचे असतात तेव्हा तो दगडाला काय करतो, ते छिन्नीने कठोरपणे टाके टाकत असतो, घाव घालत असतो आणि त्या दगडापासून एक सुंदरशी मूर्ती तयार करत असतो. पण बघा, जेव्हा त्या दगडाला आकार देत असताना आवश्यक असलेलाच भाग तो त्या छिन्नीच्या माध्यमातून त्या दगडामध्ये ठेवतो आणि अनावश्यक भाग त्या छिन्नीने कठोरपणे घाव घालून तो अनावश्यक भाग त्या दगडातून काढून टाकत असतो. तसंच आईसुद्धा आपल्याला कधी कधी अनावश्यक असलेल्या आपल्या स्वभावातील काही विशिष्ट भाग आपल्याला कठोरपणे बोलून ते घालून टाकत असते. जर समजा एखाद्या वेळेस तुमच्याकडनं एखादं काचेचं भांडं फुटलं गेलं तर त्यावेळेस तुम्हाला असं वाटतं आता आई मला रागवणार, पण आई त्यावेळेस तुम्हाला रागवत नाही. त्यावेळेस ती प्रेमाने त्या गोष्ट तुमच्याकडे ती समजून घेते. पण कधी कधी बघा, तुमचं मित्राबरोबर भांडण होतं तर त्यावेळेस तुमची चूक नसताना सुद्धा आई तुम्हाला फार कठोर बोलते, मनाला लागेल असं बोलते, मनाला लागेल तुमची चूक नसताना सुद्धा तुम्हाला ती रागवते, ओरडते. का बरं आई असं करते? कारण की आईला कळत असतं की कधी कसं वागावं, कुठे कसं वागावं. आता बघा, कप तुटला म्हणून आई तुम्हाला रागवत नाही, त्यावेळेस तुम्हाला आश्चर्य होतं की मी एवढी मोठी चूक केली पण मला आई त्यावेळेस रागवली नाही. पण माझी चुकी नसताना आई मित्रासमोर मला रागवली. कारण की आईला माहिती असते जर कप फुटला तर नवीन कप आपण आणू शकतो. एखादं काचेची वस्तू आपल्याकडनं फुटली किंवा नुकसान झालं तर ते आपण नवीन आणू शकतो. पण एखादा मित्र, एखादं नातं तयार करत असताना, मैत्रीचं नातं तयार करत असताना ते सहजतेने तयार होतं का? नाही. ते वर्षानुवर्ष त्या गोष्टीसाठी, त्या नात्यासाठी टिकवण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो आणि एका छोट्या क्षुल्लक गोष्टीवर ना आपलं ते नातेसंबंध संपुष्टात येतं. त्यावेळेस आईला ह्या गोष्टीची जाणीव असते की जर ह्या वेळेस मी मुलाला काही गोष्टी समजून नाही सांगितल्या, कठोरपणे नाही वागले तर ते नातं संपुष्टात येऊ शकतं. पुन्हा एकदा जर ते मैत्रीचं नातं तुटलं तर ते पुन्हा मैत्रीचं नातं निर्माण होण्यासाठी फार कष्ट होतात. म्हणून त्यावेळेस आई आपल्याबरोबर कठोर वागते. आईला माहीत असतं की कधी कठोर व्हावं, कधी प्रेमाने मुलांना काही गोष्टी सांगाव्यात, प्रेमाने घ्यावा, म्हणून ती कधी कधी आपल्याबरोबर कठोर वागते. आईच्या घडवण्याने आपण जरी घडत गेलो तरी ती आपल्यासाठी कायमच एक गूढ बनून राहते. गूढ म्हणजे रहस्य असतं की कधी कधी ना आपल्याला आईचं वागणं कळतच नाही. कधी रागवायला पाहिजे तिथे ती रागवत नाही आणि ज्या काही गोष्टी जिथे आपण ती आपल्याला समजावून सांगू शकत असते तिथे आपल्याला ती कठोरपणे सांगते. तर हे आईचं हे वागणं आपल्याला कधी कळतच नाही. का कळत नाही? कारण की आपण फार लहान असतो. नात्यांचं ते उलगडणं, ते मनुष्याच्या जीवनामध्ये कसं वागावं, आईला काही गोष्टी माहिती असतात पण आपण लहान असल्या कारणाने आपल्याला तेवढं
समज नसल्याने आपल्याला नेहमी त्या आईचं वागणं एक रहस्य वाटतं, एक गूढ बनून राहतं. म्हणजे आई आपल्याला बघा, जसं तो मूर्ती, लहान बाळ म्हणजे ना मूर्तीचा किंवा आपण मातीचा गोळा म्हणू शकतो. जसं कुंभार त्या मातीच्या गोळ्याला आकार देत असतो ना, तसंच आई सुद्धा आपल्या ह्या लहान बाळाला आकार देत असते, त्याचे जडणघडण करत असते. आणि हे जडणघडण करत असताना चांगले संस्कार व्हावे म्हणून ती कधी फार कडक शब्दामध्ये, कठोर शब्दामध्ये, कधी कधी ती आपल्याला शिक्षा सुद्धा देते. तर तिचं हे मुलांच्या जडणघडणीमधलं हे वागणूक आपल्याला कळत नाही, ते गूढ बनतं. शिवाजी महाराजांची जी आज जडणघडण आपल्यासमोर दिसते त्याच्या पाठीमागचं ते कारण आहे जिजामाता. जिजामाताने त्यांच्यावरती संस्कार केले. लहान वयामध्येच त्यांना काय चांगले काय वाईट ह्या गोष्टी समजावून सांगितल्या आणि त्यावेळेसच त्यांच्या जडणघडणीमध्ये त्यांनी व्यवस्थित वागणूक दिली नसती तर त्यावेळेस आज आपल्याला एवढा मोठा छत्रपती लाभले नसते. त्यामुळेच बघा, प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं, प्रत्येक आईला वाटत असते की आपल्या मुलाने रामासारखे व्हावे, शिवाजीसारखे व्हावे. म्हणून ती मुलांना सुसंस्कारित करत असताना कधी प्रेमाने, कधी आपुलकीने, कधी जिव्हाळ्याने काही गोष्टी समजून सांगत असते, तर कधी वेळ प्रसंगी ती फार कठोर होते. कधी ती आपल्यासाठी उबदार शाल असते तर कधी कणखर ढाल असते. बघा, थंडीमध्ये आपल्याला जेव्हा थंडी वाजते तर ती शाल आपल्यामध्ये उबदारपणा आणते की नाही, तसंच आपल्या आईसुद्धा प्रेमाने, जिव्हाळ्याने आपल्या जीवनामध्ये एक उबदार शाल म्हणून भूमिका निभावत असते. तर कधी कणखर ढाल. ढाल बघा कशी असते, खूप कडक असते की नाही, तलवारीचे वार सहन करण्याची क्षमता तिच्यामध्ये असते. तसेच आपल्या आईसुद्धा आणि आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्या, संकटांना ती ढाल रूपी आकार देत असते. बालपणीच्या अंगाईला लागलेली सुंदर चाल असते. बघा, आपल्या लहानपणी आपल्याला झोप येऊ नये, कधी कधी मुलं झोपत नाहीत म्हणून आई काय करत असते, अंगाई गीत गाऊन, ओंजारून गोंजारून लहान मुलाला झोपी लावते. तर अशा रीतीने आई आपल्या जीवनातील एक प्रमुख आधार बनतो. आईने जन्म दिल्यानंतर या जगाशी आपली ओळख होते. या जग नावाच्या भवसागरातच स्वतःचे माणूसपण जपण्याची तारेवरची कसरत प्रत्येकाला करावीच लागते. बघा, आई जन्म देते आपल्याला, मग आईचं नातं आपल्याला समजतं, नंतर वडिलांचं नातं समजतं आणि हळूहळू ह्या जगाशी आपला ओळख होऊ लागते. मग हा जग म्हणजे काय, तर हा भवसागर आहे. जसं बघा, मोठ्या समुद्रामध्ये आपल्याला जर प्रवास करायचा असतं तर एक छोटीशी नावेतून आपण पूर्ण तो भवसागर, तो समुद्र पार पाडून जातो. तसंच हा संसार, हे जग, हे विश्व काय आहे, भवसागर आहे. आणि ह्या भवसागरामध्ये जर आपल्याला टिकायचं आहे तर आई वडील आपले आधारस्तंभ असतात, नौका असतात आणि त्या नौकेमध्ये आपण बसून ह्या जगरूपी भवसागरामध्ये आपला प्रवास सुरू करतो. पण हा भवसागरमध्ये आपण जेव्हा उतरतो तर माणूस पण जपण्याची ही तारेवरची कसरत आपण सहजतेने करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला मुलाची जगण्याची वाट थोडी कमी खडतर व्हावी म्हणून बाप नावाचं वल्ल हातात धरून भवसागर पार करण्याचा प्रयत्नही केला जातो. मग बघा, जेव्हा आपण या जगाशी ओळख घेत असतो तर आई आपल्याला ढाल म्हणून अनेक समस्यांना सामोरे जायला शिकवते. पण जेव्हा आपला जगाशी संबंध येतो तर त्यावेळेस आपल्याला आधार लागतं बापाचं. हे बाप हा आपला वल्हव असतो. जसं बघा, त्या समुद्रामध्ये नावेला वल्हवणे ती हळूहळू पुढे जात असते, तसंच आपण ह्या जगामध्ये येणाऱ्या छोट्या मोठ्या संकटांना सामोरे जाण्यासाठी बाप नावाचा आधार आपल्याला लागतो. मोठ्या मोठ्या संकटांना आधार आपल्याला देतो तो वडीलच असतो. बाप नावाचं वल्ल हातात धरून भवसागर पार करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. म्हणजे बघा, वडिलांना काय वाटत असतं की छोट्या छोट्या संकटांना ते आपल्याला सामोरे जायचं शिकवत असतं. पण त्यासाठी बघा, आपल्याला वडिलांबरोबर एक मैत्रीचं नातं तयार करता आलं पाहिजे. त्यासाठी आपल्यामध्ये संवाद झाला पाहिजे. संवाद नामक सेतू बांधला जावा लागतो की मुलांना, वडिलांना माहिती असतं, त्यांनी बरेच आयुष्य, बरेच पावसाळे पाहिलेलं असतं. त्यामुळे कोणतेही संकट, कोणतेही परिस्थिती, वाईट परिस्थिती मुलावर ओढवू नये यासाठी वडील नेहमी तयार असतात, मुलांना तयार करत असतात. पण ह्यामध्ये बघा,
वडील आणि मुलांमध्ये एक मैत्रीचं नातं तयार झालं पाहिजे आणि ह्या मैत्रीचं नातं तयार करण्यासाठी मुलांमध्ये आणि वडिलांमध्ये नेहमी संवाद झाला पाहिजे. या संवादातूनच त्यांच्यामध्ये मुलगा आणि वडील किंवा मूल आणि वडील यांच्यामध्ये मैत्रीचं नातं तयार होतं. संवाद नामक सेतू बांधला जातो. जसं की बघा, रामायणामध्ये आपण पाहिलेलं आहे की जेव्हा रामाला सीतेपर्यंत पोहोचायचं असतं तर त्या रावणाच्या लंकेपर्यंत पोहोचण्यासाठी एक मोठा सागर असतो. तर त्याच्यामध्ये वेगवेगळे दगड टाकून तो पूल तयार केला जातो की नाही. मग हा पूल जो असतो ना, त्या पुलाच्या आधारावरतीच आपण ती नौका पार पाडली जाते. त्याच रीतीने जर आपल्याला ह्या जगरूपी संसारातून, ह्या भवसागरातून आपल्याला जर तरायचं असेल तर वडील रूपी वल्ह आपल्याला आधार पाहिजेच. पण त्यासाठी आपला जर सेतू पाहिजे, म्हणजे आपल्याला तो पूल पाहिजे असेल तर आपल्या वडील आणि मुलांचं हे नातं फुलवण्यासाठी मैत्रीरूपी आधार असला पाहिजे. मग जेव्हा त्यांच्यामध्ये संवाद होतात तर ह्या संवादातून बापाचं बाप असणं ठळकपणे जाणवत राहतं. आता बघा, मुलांचं कसं असतं की आई ही जास्त जवळीक असते आई मुलांच्या. वडील थोडे कठोर असतात, त्यामुळे मनातील भावना मुलं वडिलांसमोर मांडत नाही. पण जेव्हा वडील मुलांबरोबर मैत्रीचं नातं तयार करतात, त्यांच्यामध्ये संवाद सुरू होतात, तेव्हा मुलंसुद्धा आपल्या मनातील दुःख, आपल्या मनातील संकट बिनधास्तपणे वडिलांसमोर मांडू लागतात. आणि अशा रीतीने संवादात्मक शैलीमुळे मुलांमध्ये आणि वडिलांमध्ये मैत्रीचं नातं तयार होतं आणि हे नातं मग पुढे फुलत जातं. आणि अशा रीतीने घरामध्ये, कुटुंबामध्ये आई वडील हे नातं जपत असताना मुलांच्या जीवनामध्ये एक विशिष्ट भूमिका त्यांची तयार होते. आणि ज्या कुटुंबामध्ये मुलं आणि वडील यांच्यामध्ये संवाद होऊन मैत्रीचं नातं तयार होतं, त्या कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकारचे सुसंवाद टाळण्यापासून रोखले जात नाही. आता या परिच्छेदामध्ये आलेले काही कठीण शब्दांचा अर्थ आपण पाहणार आहोत. पाहूया पाठातील कठीण शब्दांचा अर्थ. भवसागर, भव आपल्याला दिसणारे, जाणवणारे आपल्या अवतीभोवतीचे विश्व, भवरूपी सागर. उलाघाल, उलथापालथ, धांदल, गोंधळ, तगमग, तळमळ. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत लेखिकेने आपल्या समोर नात्यांची वीण किती सुंदर गुंफलेली असते याचं वर्णन केलेलं आहे. पुढेही लेखिका आपल्याला या पाठाच्या परिच्छेदाच्या माध्यमातून नात्यांची वीण कशी सुंदर गुंफलेली असते याची माहिती देणार आहेत. त्याच्याबद्दल आपण अभ्यास करणारच आहोत, पण पाठाच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.